लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील खानापूर रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाली आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजायलाच मार्ग नाही। या रस्त्यावरून हजारो वाहनांची दररोज ये-जा असते आणि 4 ते 5 गावांना जोडणारा हा रस्ता असल्यामुळे विद्यार्थी देखील याच मार्गाने प्रवास करत असतात। गेल्या आठवड्यात या रस्त्यावर चक्क स्कूल बस पलटी होऊन अपघात झाला होता। मात्र प्रशासन अजूनही सुस्तच होतं। त्यामुळे अखेर जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई भिसे यांनी या रस्त्याची कैफियत बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मांडल्यानंतर अधिकाऱ्यांना थेट खड्डेमय रस्त्यावर येऊन पाहणी करणं भाग पडले। तर तुर्तास या रस्त्याची डागडुजी करून देण्याचं आणि पावसाळा संपल्यावर रस्त्याचे डांबरीकरण करून देण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आलं असून यामुळे ग्रामस्थांना आता दिलासा मिळालाय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। हा खानापूरहून सुरू होणारा रस्ता आहे। खानापूर, वंजारवाडी, बिटरगाव, कामखेडा। मग काम मंजूर होऊन अनेक वर्ष झालेत, अजूनही ठेकेदारांनी या कामाला सुरुवात केलेली नाही। आता पावसाळा सुरू झालेलाच आहे। दुर्दैवाने खरं तर पाऊस नाहीये म्हणून हा रस्ता तुम्हाला असा दिसतोय कोरडा। तरी पाऊस पडल्यानंतर पाणी कुठं साठलंय, कुठं खड्डा आहे हे कळणार नाहीये। आणि या रस्त्यावरून मागच्या 8 दिवसापूर्वी शाळेची एक व्हॅन, शाळेची मुलं असलेली व्हॅन पलटी झालेली आहे। आणि वारंवार म्हणजे या रस्त्याचा आग्रह आम्ही धरतोय, वारंवार हा रस्ता नीट होणं आवश्यक आहे। तरी देखील याच्यावरती काळजीनं कुणीही काम करायला तयार नाही। ठेकेदार बोलू द्यायला तयार नाही, शासनाचं लक्ष नाही। आणि हे या रस्त्याला आज इकडे नाही म्हटलं तरी 8-10 खेड्याचा रस्ता हा आहे। म्हणजे एवढ्या लोकांचा रोजचा रस्ता आहे हा। आणि या रस्त्याचे हे हाल आहेत। म्हणजे 2 व्हीलरवरून मागचं माणूस कधी खाली मागे पडलंय ते कळायला म्हणजे कळतही नाहीये। ह्याच्यात जवळजवळ 8-10 महिला मागच्या मागे या रस्त्यावरून पडलेल्या आहेत, अनेकांचे पाय मोडलेले आहेत। आज हे जर रस्ता बघितला आणि या रस्त्यावरून शाळेच्या व्हॅन म्हणजे मुलांची ये-जा याच्यावरतून आहे। अनेक गाड्या रोजची रोज इकडून जातात। अनेक नोकरी करणारे म्हणजे कर्मचारी जे आहेत ते या रस्त्याने जा-ये करतात आणि इथे ही अवस्था आहे रस्त्याची। आमची मागणी वारंवार आम्ही विनंती करतोय की ह्या रस्त्यासाठी लक्ष घाला, ठेकेदाराला सूचना द्या। इतके दिवस म्हणजे काम मंजूर करतं, काम होऊन त्याचा पिरियड संपलेला आहे। काम करण्याचा वेळ जो असतो तोही संपलेला आहे, पण कामाची सुरुवातच नाही अजून। म्हणजे एवढी वाईट अवस्था या रस्त्याची झालेली आहे। खानापूर पाटी ते भोकरंबा चाललेला रस्ता आहे आणि रस्त्यामध्ये पूर्ण खड्डे, खड्डा नाही अशी जागाच नाही। डांबर नावाचं कुठं वस्तू राहिलेलं नाही, खडा अशी परिस्थिती झालेली आहे। आणि ज्यावेळेस महिला वगैरे गाडीवर बसून येतात तर अनेक महिला रस्त्यामध्ये पडलेल्या आहेत। अशा प्रकारे कितीतरी दिवस झालं, जवळजवळ कारखान्याचे वाहनं चालत होते तेव्हापासून या दुरावस्था झालेली आहे या रस्त्याची। काय मागणी केली नाही का तुम्ही रस्त्याची? वारंवार याच्यावर मागणी झाली, पण याचं काही अजून कुठला आम्हाला त्याचं काही निरोप लागलेला नाही किंवा काम झालं नाही। पावसाळ्यात काय अवस्था असते रस्त्याची? पावसाळ्यात अशी अवस्था आहे की खड्ड्यामध्ये गाड्या गेल्या तर माणसाला पडावं लागतंय, ह्याच्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही तिथं। किती जण जखमी झाले आतापर्यंत 10-15 लोकांचे अशा केसेस आहेत की भयानक असा त्यांना मार लागलेला आहे त्या खड्ड्यामुळं, पडल्यामुळं। माझं नाव ऋषिकेश लक्ष्मणराव इरळे। सांगा कोणता मार्ग आहे आणि किती दिवसापासून या ठिकाणी स्कूल बस चालते? हा मार्ग सर खानापूर पाटी तो हा भोकरंबा जातो। आणि माझी गाडी या ठिकाणी 3 वर्षापासून चालत आहे। 3 वर्षापासून हा रस्ता जो आहे हा सेम कंडिशन असाच आहे। ह्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचे बदल झालेला नाहीये। कधी मुरुम पण टाकलं नाही ना कधी काही नाही। ह्या रस्त्याची एवढी अवस्था बेकार आहे, माझ्या गाडीची एवढं नुकसान ह्या रस्त्यामुळे। कारण महिन्याला 15 दिवसाला पाटा तुटतो, काही ना काही मेंटेनन्स कंटिन्यू म्हणजे सारखं चालू असते। एवढी परेशानी आहे ह्या रस्त्यामुळे। कारण विद्यार्थी काही दिवसापूर्वी असल्या रस्त्यामुळे त्या ठिकाणी स्कूल बस पलटी झाली। जनता शाळेची होती ती स्कूल बस, रस्त्याच्या गैरसोयीमुळे तशी ती अपघात घडला तो। काय नाव आपलं? माझं नाव समाधान खटाळ। इकडे खुळे माणसं जायला येईना, यायला येईना, वाहनं उलट पडायली आहेत। शाळेची गाडी रस्ता असच बकळ दिवसानं आहे। काय करत नाहीत का रस्ता? काय चालायला नाही, आता नेऊन सोडावं लागते गाडीत घरी। काय नाव आहे तुमचं? चालू बाई मुद्दामी।